नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. भावानं बहिणो, काय नाही हो का, आत्ताच दवाखान्यातून आलोय. पट्टी फिट्टी केली, ड्रेसिंग करायला गेलो होतो. आता काल तर मला तर पार घाबरूनच टाकलं होतं भावानं बहिणो काल दवाखान्यात गेल्यावर. पण आता काय झालेलं आहे, इथं खाटा भरून नाही आलेला, तो बवई तुटलेली आहे ना पूर्णपणे. पण आता ते खाटा कसं आहे भरायला, क्लिअर व्हायला चांगलं 2-3 महिने लागणार आहेत भावानं बहिणो. आणि त्याच्यात तर पार डॉक्टरने मला हातरूनच टाकलं आज गेल्यावर. तुम्हाला 2-2.5 महिने तरी काम करता येणार नाही. आता ती व्हायला टेन्शन भावानं बहिणो. आणि त्याच्यात आता घरी आल्यावर तर व्हायला डोक्याला टेन्शन झालं, मोकारच जास्त टेन्शन झालं भावानं बहिणो. काय करावं नेमकं आता, दाजीने तरी काय करावं नेमकं. हां, दाजी झरी अक्कल बंद फार. ऊन मारण्याचं कडक आहे, ऊन तावायला लागलं आहे म्हणून आपण हो का. आता मी तिथंच बसलो असतो घरीच, पण नको गाड्या म्हणलं भांडण लागेल म्हणून आपलं कसं आहे, आलो इकडे निवांत तुटक. कुठं डोक्याला सीन करीत बसता हाताने. हां, पण कसं आहे भावानं बहिणो, मला या गोष्टी अजिबात पटत नाहीत काय बायकोच्या. तुम्ही काय म्हणा मला. आता आले भावानं बहिणो, तुम्हाला खोटं नाही सांगत, मला आईने सांगितलं. म्हणले कोणतरी पाहुणे आले ते, आणि पाहुणे आपल्या पिलूला पाहुणे. आणि मग मी आता आई मला म्हणली, मी म्हणलं तिला की बाबा माझ्या लेकाला येऊन दे. मग काय तुला घ्यायचं आहे डिसिजन, तुला काय निर्णय घ्यायचा आहे ते घे. हां, अरे माझ्या आईवरच भडकली की राहती. हां, तुमचं काय लेक कमवून आणून घालतोय आम्हाला, का पोरींचा सांभाळ करतोय, का पैसे देतोय घरात आम्हाला. हां, आणि त्याला काय विचारायचं आहे नेमकं. मीच सगळं घरातलं हँडल करते. तुमच्या लेकाला मग कवा रुपया द्यायची माहिती आहे का. एवढा दवाखान्याचा सगळा खर्च मॅच केला आहे, तुमचं बी मॅच बघायचं. आता ते आमचं काय आहे, ते मोठा भाऊ वहिनी त्यांचं बी मॅच बघायचं. तुमचं कोण आता बहिणी आल्या. आता ते दिवशी आपली भावानं बहीण आली रक्षाबंधनाला. आता तर साडी नव्या, आता काही 1-2 साड्या तिने तुमच्या परमताने आणल्या होत्या, नव्या साड्या घरात. त्यातली नवी साडी मग आता रक्षाबंधनाला दिली बहिणीला. रक्षाबंधन म्हणजे आता राखी बांधली मला. आणि मग बायको भडकली, मॅच सगळं बघायचं सगळ्यांचं. तुमच्या लेकाला तर काही अजिबात काही त्रास नको काहीच. हां, आणि मग हा जर तुमचा लेक जर सगळं हँडल करीत असता, देत घेत असता, तिने पोरींचं सगळं बघत असता, तर मी विचारलं असतं. माझं काही बी कारण येत नाही विचारायचं नाही काही. मला त्याला काही विचारायचं नाही. हा बरं विचारलं, काय देणार घेणार आहे तो लेकीला माझ्या. हां, काय देणार घेणार आहे काय ते सगळे हँडल. म्हणजे आता समजा लग्न जमलं भावानं बहिणं मुलीचं समजा. हां, मग काय घेणार आहे, लग्नाला काय सोपा खर्च लागतो का. हां, मग तो काय घेणार आहे माझ्या पोरीला. तेव्हा त्याला मी विचारायचं. आतापर्यंत काय शाळेचं त्यांनी शाळेत आता आतापासून एवढं शिक्षण झालं पोरींचं, आतापर्यंत त्यांनी काय पोरींना काय घेतलं आहे, कपडा घेतला आहे का, काय वया पुस्तकाला पैसे दिल्यात का, दवाखान्यात त्यांना पैसे दिल्यात. हां, का मला काय स्वतःला काही घेतोय तो का, माझ्या दवाखान्यात जायला का त्यांनी काही विचार केला आहे. आता माझं एवढं सगळं काय दुखतंय ही मानपाट, तरी मी तसंच सगळ्या गोष्टी सगळ्या घरातल्या सहन करून सगळा परपंच चालवायचा प्रयत्न करते. हां, आणि मग मी काय तुमचं लेखन तुम्ही बघून घ्या म्हणले, मला काही विचारायचं ना त्याला नाही काय. आता आई बरंच वाढायला लागली ती. आता आई आपली कसं आहे भावंड बहिण गप राहिली ना आपली, आली मग काय निघून. काय आता त्यांनी पाहुणे रावळे लावले वाट. आता आजीला काय यातलं काय काहीच मी म्हणतो काय आपल्याला माहिती बी नाही, काय नाही माहिती मला. आणि कसं आहे भावानं बहिण,
आता तालुक्याला मी गेलो होतो, मला काही सामान नाही सांगितलं होतं आणि ते मला फोन केला होता पण मला काही म्हणली नाही, काय बोलली नाही, काहीच नाही. आता आपल्याला हो काय घरी आलं की आपली आई सांगते, वडील असतात आपले दिवसभर इथंच बसून असतात घरी, ती काही कुठं कामाला जात नाहीत, कुठं काय नाही घरीच असतात. मग कोण आलं कोण गेलं काय झालं सगळं त्यांना माहिती असतं. आणि मग आता माझ्या आईने मला सांगितलं, मला काय चुकी झाली का दाजीची, दाजीला सांगितलं की चुकी झाली का माझ्या आईची. हां आता बघा भावानं बहिणो की मला मी काय म्हणतोय, माझी 3 लेकरं आहेत, माझी 3 लेकरं आहेत, तिनेच त्या लेकरांवर काय हक्का दाखवायचं नाही. माझी बी 3 लेकरं आहेत ती. आणि विषय असा आहे की मी त्यांचा बाप आहे आणि माझा बी अधिकार आहे त्यांच्यावर की त्यांचा म्हणजे काय त्यांचा निर्णय घ्यायचा नाही, काय काय करायचं ते माझा बी अधिकार आहे. आणि मी भावानं बहिणं माझं आता इतकं डोकं चिडलेलं आहे तिच्यावर, खरं सांगायची परिस्थिती. आता मी घरी जाऊन धिंगाणाच केला असता तिथं घरात जाऊन, पण मी गप्प आहे. का आता कसं आहे भावानं बहिणं की तुम्हाला माहिती आहे दाजी, आता हो का मी निर्णय घेतोय, हो का मी माझ्या पोरीचं आहे ना लग्न होऊन देणार नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की बाबा कसं आहे दाजी मध्ये भाग घेतोय ही चुकीचं आहे, पण माझ्या 3 लेकी येतं आणि मी त्याचा भाग घेणार. उद्याच्याला माझ्याकडून त्यांना काही देता येऊ अगर नाही येऊ, पण माझा बापाचा अधिकार आहे, माझ्या पुढची लेकरं येतं ती आणि मी त्यांना माझ्या पोरीचं मला भावानं बहिणं मला आत्ताच लग्न करायचं नाही. आणि ही कोण डिसिजन घेणार, ही माझ्या लेकीचं डिसिजन घेणारं कोण, मी त्यांचा बाप आहे. आणि तिने जरी पोरीचा डिसिजन घेतला असेल लग्न करायचा कुठं काय करायचा, तरी मी होऊन देणार नाही ती. मग याच्यात मी म्हणतो लखाटान भांडण जरी झालं दाजीचं आणि बायकोचं तरी झालं तरी चालेल, पण मी ह्याच्यात तिला आहे ना भावानं बहिणो, मी हो का आता ती पाहुणे आले कोण आले कुडालचे आले मला काय अजून माहीत नाही, आईला बी काही कळून दिलं नाही. पण मी म्हणतो परत येतेनच ना, कुठं जाते पाहुणे नाही. जर दांडकं घेऊन जर तुम्हाला सांगतो ती पाहुणे जर पिटाळे हितवून तर नाव दाजी सांगणार नाही भावानं बहिणो. हां पावल हे आपल्या दाराचं पाऊल आहे ना, त्यांना पाऊल वर चढून देणार नाही ह्यो दाजी. मला एवढी तळतळ आली, तुम्ही सांगा भावानं बहिणं पुरीचं वय आहे का आता? हां आताशी 10वीला गेली पोरगी, हां अजून तिचं शिक्षण पाणी व्हायचं. अहो आत्ताच जर आपण जर इतक्या लवकर जर तिचं लग्न केलं तर पुढं किती त्रास होईल. बरं हिचं लग्न झालं, तुमच्या पूनमताईचं दाजीचं लग्न झालं, हिचं वय नव्हतं, पिलूच्याच वयाची होती, हिला किती त्रास झाला आहे आता सध्याच्याला. ही कोणाला निस्ताराची बारी आली दाजीला, ह्या दाजीला निस्ताराची बारी आलेली. हिचं दूध खूप सारखं सगळं ही कर ती कर, घरातल्या सगळ्या गोष्टी मला करावं लागत यात. आता एक विषय सोडून द्या, आता मी माझं हे दुखण्यामुळं मी काय घरातलं बघत नाही. आता पुढे आपल्या हिथं येतं शिक्षणा पाण्यामुळं आपल्या जवळ आपण ठेवल्यात म्हणून दाजीला काही टेन्शन नाही घरातलं. नाहीतर मला तुम्ही बघताय मागं भावानं बहिणू मागं इथून मागं, हां मी सगळं घरातल्या सगळ्या गोष्टी करीत होतो. का आता आपल्या बायकोचं दुःख खूप 3 लेकरं बाळा झाली. हां मग आता कसं आहे लक्ष आता गडी माणूस काय लक्ष देणार आहे बायांकडं. आता मला लई कमेंट येतात दाजी तुम्ही लक्ष दिलं नाही बायकोकड म्हणून ही तिची परिस्थिती आहे. गडी माणूस काय तिला साथ देणार आहे. हां आता बाळापणात झालं काय बायकोला साथ देणार आहे, बाया माणूसच संग लागतं त्याला सगळ्या गोष्टीला. अहो गडी माणूस काय करू शकत नाही भावानं बहिणं. पण माझ्याच्याने जेवढं करायचं तेवढं मी केलं आहे. पण माझ्या लेकीची अशी दुर्दशा व्हायला नको मला म्हणायचं आहे भावानं बहिणं. माझ्या पुरीचं अजून शिक्षण पाणी 10वी व्हायची, अजून तिचं अजून 12वी व्हायची, तिला अजून काहीतरी मी म्हणतो तिचं जर तिच्या नशिबाने जर चांगले शिकले तर नोकरी पाणी लागत, मग तिथून पुढं बघू लग्नाचं. इतक्या लवकर लग्न असतं का? हो का भावानं बहिण तुम्ही मला नावं ठेवा नाही तर काही बोला तुम्ही, पण माझ्या पुरीचं मला आहे ना आताच लग्न करायचं नाही. हिने आहे ना तुम्हाला सांगतो हिने डिसिजन घेतला ना ते माघार घ्यावा. खरं सांगायची परिस्थिती मी याला आडवच पाडणार आहे, मी ही लग्नच नाही होऊन देणार. माझ्या पुरीचं आहे ना मला आताच लग्न करायचंच नाही. मी बाप आहे त्यांचा खंबीरपणाने. हां आणि मला कुठं जरी नेलं ना, कुठं जरी तिने मला माझ्यावर काही बी करून देते नाही तर मी भावांना बहिण माझं जर डोकं हल्लं ना तर मी जेव्हा कंप्लीट करणार. ही इतक्या लहान वयात पोरीचं लग्न करते म्हणून. हां
मी माघार घेणार नाही भावानं बहिणं. मी आहे ना, ह्यो माझा डिसिजन आहे आणि कायमस्वरूपी माझा हेच डिसिजन राहणार आहे कायमस्वरूपी. कारण दाजी जर ह्याच्यात जर तुम्हाला जर वाटत असेल की दाजी चुकतोय तर मला अवश्य कमेंट करून सांगा. कारण हे चुकीचं आहे. अजून आपले पिल्लू कसं आहे, लहान आहे अजून, तिचं शिक्षण अजून, पोरीचा निर्णय नाही काय, डायरेक्टच सगळ्या गोष्टी. हां बरं, मला काय म्हणायची भावानं बहिण, इतक्या लवकर पोरीचं लग्न तुम्हाला पटतंय का भावानं बहिण, इतक्या लवकर करायचं? हां बरं, आता तुम्हीच उद्या नावं ठेवणार ना की बाबा इतक्या लवकर पोरीचं लग्न केलं, त्रास व्हायला लागला. डिलिव्हरात साधा सोपा त्रास आहे का? हां बरं, ही त्याच्यातून गेलेली, ही तिला माहिती, पण तरी बी हे डिसिजन, तरी बी हे निर्णय. हां अहो आपण कसं आहे भावानं बहिण, आता मी दाजी जरी शिकला सवाराला नसलो, हां पण ही आता माझ्यापेक्षा तिचं शिक्षण कमी झालं आहे, पण हुशार आहे ना. मग ह्याच विषयात कसं काय मागं राहिली ही, मला हे म्हणायचं आहे भावानं बहिण तुम्ही. हां दाजी, मी म्हणतो दाजी जास्त शिक्षण झालं असलं तरी आता प्रत्येक वेळेस तुम्ही मला दाजीला म्हणजे काय आहे माहिती का, प्रत्येक म्हणजे याला बुद्धीच नाही, याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, याला डोकंच नाही. ह्याच्यात म्हणजे लोकांनी नाही, या बायकोनीच मला ही म्हणजे सिद्ध केलेलं आहे ह्या लोकात, आणि लोक म्हणून मला नावं ठेवतात, खरं सांगायची परिस्थिती. म्हणून आता सांगा भावानं बहिणं का माझा डिसिजन आहे की मला माझ्या पिलूचं, माझ्या पोरीचं लग्न आत्ताच करायचं नाही आहे. आणि ही डिसिजन घेणारी कोण? मी याला आडवच पाडणार भावानं बहिणं. हां खरं सांगायची परिस्थिती. आता मी हो का, मी कवा सकाळी गेलो आहे भावानं बहिणं, 9 साडेनऊ वाजता पिलूची एस टी होकली होती, म्हणजे एस टीत थांबली नाही, पिलूला शाळेत सोडून तसंच मी तालुक्याला गेलो दवाखान्यात. आणि मग आता दवाखान्यात येता मला ह्यो टाईम झाला. हां जाऊ द्या, पण मी काय होऊन देणार नाही भावानं बहिणं. कसं आहे, ह्या माणसाने मला आहे ना, या माणसाचं काहीच गोष्टी काही पटत नाहीत. हां